चिटमोगरा येथील शेतकरी त्र्यंबक मलबा देवाले राहणार चिटमोगरा तालुका बिलोली जिल्हा नांदेड या शेतकऱ्याचे 2 एकर शेतीमधील हरभरा काढणीला आले होते. ते शेतकरी संपूर्ण शेतातील हरभरा कापून एका जागी जमा करून ढीग ठेवले होते. या ढगाला अज्ञात व्यक्तीने आग लावून निघून गेले. अगोदरच खरीप पिकाला अतिवृष्टीचा तडाखा बसला असताना रब्बी हंगाम या तरी हंगामामध्ये काही नुकसान भरून निघेल अशी अपेक्षा असताना अज्ञात व्यक्तीने सूडबुद्धीने तोंडाशी आलेले पीक जाळून खाक केले. त्या अज्ञात व्यक्तीला चौकशी करून सजा द्यावी व शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी. स्टार मराठवाडा माझ्यासाठी के.एम. शेख केरकर. माझं नाव मुन्ना त्र्यंबक देवाले. इथं काय घटना घडली? तर अज्ञात व्यक्तीने येऊन बनमीला जाळ लावलेलं आहे. किती एकर शेतीची? 2 एकरचे. 2 एकर शेती होती. हां, संपूर्ण ढग जमा केल्या होत्या का कापून? संपूर्ण थोडं राहिलं होतं. थोडंसं राहिलं होतं. हां. बरं. आता तुमची मागणी काय? तर प्रशासन त्यांनी बघावं, पंचनामे वगैरे करावं, आर्थिक मदत द्यावं शेतकऱ्यांना. अर्ज दिलात काय पोलीस स्टेशन? नाही, पोलीस स्टेशनला अर्ज वगैरे दिले नाही. चालू होतं फक्त पंचनामा केले नाही त्यांनी, त्याच्यामुळे अर्ज दिलो नाही. तहसील कार्यालयाला कळविलं का? तहसीलदारला व्हिडिओ वगैरे टाकलो, मेसेज केलो. परत स्थानिक आमदारला पण मेसेज केलो, व्हिडिओ पाठवलो. बरं. तलाठीला माहिती दिल्या? तलाठ्याला ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस त्यांना व्हिडिओ पाठवलो, त्यांना पण माहिती दिलो, फोनवर केलो. त्यांचा काहीतरी पेपर वगैरे आहे म्हणून त्यांनी येऊ शकले नाही. बरं. कोणाला पाठविणार आहेत असं काही कल्पना? आता ते सोनवणे साहेबाला पाठवते म्हणजे आणखी आले नाही. त्यांना आणखी परत कॉल करून बोलू. बरं. तू त्यांना द्या, बोला. मला काय म्हणणं आहे काका तुमचं? कशामुळे जाळं असेल तुमचं? कशामुळे जाळे साहेबाचं का त्याला कोण बघितले ते जावेले आला निघून गेला. काही कोणासोबत वैर वगैरे काही तुम्हाला शंका? कोणावर शंका नाही? अंदाजे तुमचं किती नुकसान झालं असेल? 1 लाखाचं 1-1.5 लाखाचं नुकसान. 1-1.5 लाखापर्यंत. हां 2 एकर मधली हरभरा हां संपूर्ण जळालं म्हणजे थोडंफार राहिलं? थोडंफार 1-2-3 मन नाही, 1 क्विंटलचं असेल. 1 क्विंटल. 1 क्विंटल आहे अवेलेबल. काय राहिलं नाही. 1 क्विंटलचं बी आहे ना. काय बोलायला. ते काढलेलं आहे, पळत येऊन काढलेलं तेवढं. इतकं हे जळता काढलेलं आहे. या ठिकाणी चिटमोगरा येथे शेतकरी त्र्यंबक देवाले यांनी शेतामध्ये नवरा काम करून संध्याकाळी घरी गेले असता या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने येऊन संध्याकाळी जमा केलेल्या सर्व हरभऱ्याला एका व्यक्तीने सूडबुद्धीने या ठिकाणी त्या सर्व आग लावून त्यांना फरार झालेला आहे. त्यानंतर काही लोकांनी पाहून त्यांच्या मुलांना, त्यांच्या घरच्या कुटुंबांना फोन लावून बोलून घेतले. तेव्हा गावातील बरेच लोकांनी येऊन थोडंफार काहीतरी विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत सर्व जळून गेलं होतं. त्यामुळे या शेतकऱ्याला कमीत कमी 2 ते 2.5 लाखापर्यंत मदत करण्यात यावी अशी मी तहसील व शासनाला अशी विनंती करतो व मागणी करतो. या गावचे पोलीस पाटील या नात्याने शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच हवालदिल झालेला आहे आणि त्र्यंबक मलबा देवाले यांच्या शेतामध्ये हरभऱ्याचं पीक घेतलं होतं. शेतकऱ्याने साधारणतः 2 एकर पीक काढून जमा केलं होतं. अज्ञात व्यक्तीने विनाशकारी विपरीत बुद्धीने त्यांचं अतोनात तसं नुकसान केलेलं आहे. तरी मी पोलीस पाटील या नात्याने प्रशासनाला, तहसील कार्यालय, तलाठी साहेबांना व पोलीस स्टेशन यांना कळवलेलं आहे आणि ते त्वरितच येत आहेत पंचनामे करण्यासाठी. तर मी प्रशासनाला एक विनंती करेन की शेतकरी जो खचून गेलेला आहे
त्यांना योग्य ती मदत भरपाई प्रशासनानं द्यावी ही माझ्याकडून कळकळीची विनंती प्रशासन. तर प्रशासनाला अशी विनंती करण्यात येत आहे. शेतकऱ्याचे नाव काय? त्र्यंबक मलबा देवाले, राहणार चिटमोगरा येथील शेतकरी 2 एकर शेतीमध्ये हरभरा पेरलेला होता. तो कापून संपूर्ण ढीग जमा केलेली असता अज्ञात व्यक्तीने रात्री 7:30च्या अंदाजास येथे ढिगाला जाळून तो निघून गेलेला आहे. तरी प्रशासनाने या शेतकऱ्याचे पंचनामे करून योग्य ती मदत मिळवून द्यावे अशी शेतकरी व गावकऱ्यांची मागणी आहे.